नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत आहे डीप विनीमध्ये. ठीक आहे, तर आपण आता चालू केलेली आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनची एक सिरीज. बरोबर. तर आता क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये आपण पोहोचलो आहोत कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडच्या एक्सरसाइज वरती. ओके, तर आज आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 2.3. चला चालू करूया. तर प्रॅक्टिस सेट 2.3 चा फर्स्ट क्वेश्चन आपल्या स्क्रीनवरती आलेला आहे. तर चला सॉल्व्ह करूया. जर लास्ट लेक्चर तुम्ही पाहिलं असेल तर त्याच्यामध्ये आपण प्रत्येक प्रकारचे क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडचे. ओके, तर जर कोणी पाहिलं नसेल तर मागचा व्हिडिओ बघून या. ओके, तर चला चालू करूया. सगळ्यात आधी काय करायचं, स्टेप वन काय आहे, स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहा. पहिली स्टेप आली, स्टँडर्ड फॉर्म मध्ये गिवन इक्वेशन लिहून घ्या. तर ऑलरेडी स्टँडर्ड फॉर्म आहे त्यामुळे आपण फक्त ऍज इट इज लिहिलं. ओके, जर आता स्टँडर्ड फॉर्म झालंय, सेकंड स्टेप काय होती, पहिलं चेक करा की मिडल टर्मची साइन काय आहे. स्टँडर्ड फॉर्म झाल्यानंतर चेक केलं मिडल टर्मची साइन काय आहे, प्लस. मग आम्ही आता कुठला होल स्क्वेअर कंप्लीट करणार, ए प्लस बी होल स्क्वेअर कंप्लीट करणार. त्याची आयडेंटिटी काय असते, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. बरोबर, ठीक आहे. तर ए स्क्वेअर आपल्याकडं आयता अवेलेबल आहे एक्स स्क्वेअर नावानं. बरोबर, आता पुढचे आपल्याला कंप्लीट करायचे, एक एक 1 बाय 1 आपण करत जाऊया. सगळ्यात पहिल्या स्टेपमध्ये जर एक्स स्क्वेअरला कोई कोइफिशियंट असेल, कसला जर कोइफिशियंट असेल तर आपण काय करतो, पूर्ण एक्सप्रेशनला त्या नंबरनी डिवाइड करतो, जो की आपण स्टँडर्ड फॉर्म मध्ये आम्ही कन्सिडर करतोय ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. म्हणजे स्टँडर्ड फॉर्म मध्ये जर ए नावाचा नंबर 1 सोडून इतर काही असेल तर आपण काय करतो, पूर्ण एक्सप्रेशनला त्या नंबरनी डिवाइड करून टाकतो. ओके, पण आता आपल्याकडे 1 आहे त्यामुळे आपल्याला डिवाइड करायची गरज नाही. ओके, मग लगेच नेक्स्ट स्टेप आम्हाला काय सांगते, मिडल टर्मला 2ab बनवा. आपल्याकडे ए स्क्वेअर अवेलेबल आहे, आता मिडल टर्मला 2ab बनवा. म्हणजे कसं, पहिलं तर 2 आहे की नाही चेक करा. ए अवेलेबल आहे म्हणजे आपण ए जे आहे ते एक्स ला कन्सिडर करतोय, तर ए अवेलेबल आहे. बरोबर, 2 आणि बी पाहिजे. मग 2 कसं येणार, तर 2 नी मिडल टर्मला मल्टिप्लाय अँड डिवाइड दोन्हीही करायचं. इतर सगळं ऍज इट इज. आणि त्याच सोबत काय करायचं, हे कॉन्स्टंट टर्म जी आहे ती इक्वल टू च्या पलीकडे पाठवून द्यायची. ओके, ही झाली आपली सेकंड स्टेप. आता नेक्स्ट स्टेपला काय करायचं, 2ab च्या फॉर्म मध्ये लिहायचं आणि एक्स स्क्वेअर झालं, हे 2 सेपरेट लिहिला, ए म्हणजे आमचं एक्स होतं सेपरेट लिहिलं, आणि मध्ये जे काही उरलंय ते आपण वेगळं लिहूया. इथं काय आहे, न्यूमरेटरला 1 आणि डिनॉमिनेटरला 2 म्हणजे 1/2. हे जे काही होतं ते आपला काय झाला, बी तयार झाला. 2ab मधलं 2 म्हणजे 2 तयार आहे, एक्स म्हणजे ए होता आणि बी नावाचा नंबर आपण जो काही आपल्याला अवेलेबल राहिलाय तो बनवला. ओके, आता आम्हाला काय हवंय की ह्या बी चा स्क्वेअर हवाय. बरोबर, हे बी स्क्वेअर कमी आहे. मग बी स्क्वेअर कसा येईल, तर दोन्ही साईडला इक्वल टूच्या दोन्ही साईडला तो बी स्क्वेअर ऍड करून टाकायचा. ओके, काय केलं, 1/2 चं स्क्वेअर इज इक्वल टू हे 20 प्लस 1/2 चं स्क्वेअर. ठीक आहे, आपल्याला काय करायचं, 1/2 चं स्क्वेअर दोन्ही साईडला ऍड करून द्यायचं. देअरफोर आता बघा इकडे आमच्याकडे जे बनलंय ते ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर पूर्ण बदलेला आहे. मग त्याच्यासाठी आम्ही हे वाला ब्रॅकेटचा होल स्क्वेअर लिहू शकतो. जर एलएचएस साठी आरएचएस लिहू शकतो तर आरएचएस साठी सुद्धा एलएचएस लिहू शकतो. बरोबर, मग आता आम्ही इकडे होल स्क्वेअर लिहिणार. कसं लिहिणार, एक्स स्क्वेअर मधनं एक्स घ्यायचं, मिडल टर्म मधनं साइन घ्यायची आणि लास्टच्या टर्म कडनं स्क्वेअर रूट, त्याचं जे काही स्क्वेअर नंबरच्या आत आहे ते घ्यायचं आणि त्याला लावायचं ब्रॅकेटचा स्क्वेअर. ओके, हे लेफ्ट साइडची कंप्लीटिंग स्क्वेअर झाली. म्हणजे आपण काय केलं, पूर्ण स्क्वेअर कंप्लीट केला आणि इज इक्वल टूच्या पलीकडे जे काही आहे त्याला आपण जस्ट सॉल्व्ह करूया. ओके, सिम्प्लिफाय, जेवढं होतंय तेवढं सिम्प्लिफाय करूया. 1 चा स्क्वेअर 1 असतो, 2 चा स्क्वेअर 4 असतो. आता हे डिनॉमिनेटर सेम करायचं, ट्राय करायचं नेहमी. ओके, आता डिनॉमिनेटर कसा सेम होईल, जोपर्यंत आरएचएस सिम्प्लिफाय होत नाही तोपर्यंत एलएचएस ऍज इट इज कॉपी पेस्ट करत राहायचं. ओके, इथं डिनॉमिनेटरला 1 आहे म्हणजे आपण काय करणार, 4 नी न्यूमरेटर डिनॉमिनेटर दोघांनाही मल्टिप्लाय करणार. मग 80 प्लस 1/4. ओके, यांनी याला क्रॉस मल्टिप्लाय करून सिम्प्लिफाय करून आपण ते घेतलं. आता 81/4 आलं. हे आपलं रफ वर्क होतं किंवा आपल्याला समजण्यासाठी लिहिलं होतं, साईडला रफ करून टाकते. याच्या नंतरची स्टेप काय येणार, x प्लस 1 चा x प्लस 1/2 चं होल स्क्वेअर
इज इक्वल टू 81/4. तर याच्यापेक्षा जास्त सिम्प्लिफाय होऊ शकत नाही. कोण? RHS. त्यावेळी काय करायचं, आता RHS ला सिम्प्लिफाय करायला जितक्या काही स्टेप्स लागल्या असतील तितक्या आपण घेतल्या. RHS सिम्प्लिफाय झाल्यानंतर काय करायचं, टेक अ स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, आहे की नाही? टेक अ स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, टेक अ स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. दोन्ही साइडचा स्क्वेअर रूट घेऊया. इथं स्क्वेअर रूट कट झाला, x प्लस 1/2 इज इक्वल टू, इकडे काय करणार, 81चं स्क्वेअर रूट 9 असतं, 4चं स्क्वेअर रूट 2 असतं, पण आपल्याकडे प्लस आणि मायनस दोन्ही लिहावं लागेल. ओके, प्लस 9/2 और मायनस 9/2 याचं स्क्वेअर रूट आलं. आता आपण काय करणार, हे 1/2 जे प्लस मध्ये आहे ते इक्वल टू च्या पलीकडे पाठवणार. x इज इक्वल टू मायनस 1/2 प्लस और मायनस 9/2. Therefore x is equal to minus 1/2. हे प्लस और मायनस जे आहे ते सेपरेट आउट केलं, प्लस एकदा मायनस एकदा, और x is equal to minus 1/2 minus 9/2. ओके, Therefore आता हे सिम्प्लिफाय केलंच पाहिजे, आहे की नाही? डिनॉमिनेटर ऑलरेडी सेम आहे, फक्त न्यूमरेटर सिम्प्लिफाय करा. -1 प्लस 9/2 और x इज इक्वल टू -1 मायनस 9/2. ज्याला डायरेक्ट जमतं त्यांनीच डायरेक्ट करा, ज्यांना जमत नाही त्यांनी स्टेप बाय स्टेप जावा, काही प्रॉब्लेम नाही. Therefore x इज इक्वल टू बिग नंबर मधून स्मॉल नंबर सबट्रॅक्ट करून बिग नंबरची साइन 8/2 और x इज इक्वल टू, इथं काय होणार, -1 मायनस 9 मायनस 10/2. Therefore x is equal to 4 और x is equal to -5. झाले आपले आन्सर्स. Therefore solution important step है ना, सोल्युशन लिहिणं कंपल्सरी आहे. x is equal to 4, -5. इथला कॉमा दिसण्यासारखा लिहा काय. ओके, अशा तऱ्हेने आपलं फर्स्ट क्वेश्चन कंप्लीट झालं, है ना. इझी आहे, काहीच अवघड नसतंय, प्रॅक्टिस फक्त करायला पाहिजे. चला दुसरा क्वेश्चन करूया. सेकंड क्वेश्चन, याच्यात पण काहीच अवघड नाहीये. इकडे पण आपल्याला दिसतंय एक्स स्क्वेअरचं कोएफिशियंट 1च आहे, है ना. त्यामुळे सेम प्रोसिजर, सेम गोष्ट, फक्त आपल्याला मिडल टर्मला इथे 2 अवेलेबल आहे. मागच्या क्वेश्चन मध्ये 2 आपल्याला क्रिएट करावा लागला होता. चला एक एक गोष्ट आपण ऍड ऑन करत चाललोय. तर पहिलं काय करणार, स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहिलं. आता जरा फास्ट करूया. असं कन्सिडर करते की तुम्ही मागचा व्हिडिओ पाहिलाय, त्यामुळे आपल्याला डिटेलमध्ये सगळ्या प्रकारचे क्वेश्चन येतात. मग आपण जरा पटपट करूया. ओके, एक्स स्क्वेअर प्लस 2x मायनस 5 इज इक्वल टू 0. पहिली स्टेप आपण स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहिलं. दुसऱ्या स्टेप मध्ये आम्ही काय करतोय, ए जर अवेलेबल असेल तर त्यांनी काय करतोय, पूर्ण इक्वेशनला डिवाइड करतो. ए जर 1 सोडून दुसरं काही असेल तर डिवाइड करतो. आता आपल्याकडे ए 1च आहे, त्यामुळे आपण डिवाइड करायची गरज नाही. मग आम्ही काय करणार, डायरेक्ट पुढची स्टेप, इथं आमच्याकडे ए स्क्वेअर अवेलेबल आहे, प्लस म्हणजे ए प्लस बी होल स्क्वेअर बनवणार. या मिडल टर्मच्या साइनवर डिसाइड करायचं की आपण प्लसचा ए प्लस बी होल स्क्वेअर बनवणार का ए मायनस बी होल स्क्वेअर बनवणार. ओके, इथे प्लस आहे तो प्लस लिहिलं. आता 2ab बनवायचा आहे. 2 आमच्याकडे आहे, वेगळं काही आणायची गरज नाही. ए म्हणजे एक्स होता तर तो सुद्धा अवेलेबल आहे. तर प्रश्न राहिला बी चा. आपण 2 नसेल तर मल्टिप्लाय डिवाइड करतोय, आहे की नाही. पण बी कुठनं आणणार, बी ला आपल्याला एक्स्ट्रा काही करायची गरज नाही. या दोघांना काहीच नाही म्हणजे 1 तर मल्टिप्लाय मध्ये असतोच की, आहे की नाही. त्यामुळे जर काही नसेल अवेलेबल बी म्हणून तर आपण मल्टिप्लाय बाय 1 कन्सिडर करून त्या 1 ला बी कन्सिडर करू शकतो. या बी ला पकडलं. आता आम्ही काय करणार, इज इक्वल टू च्या पलीकडे हा कॉन्स्टंट वाला नंबर पाठवून देणार. एक म्हणजे 2ab मध्ये कन्वर्ट केलं आणि एक म्हणजे कॉन्स्टंट टर्म तिकडे पाठवली. नेक्स्ट स्टेप मध्ये आम्ही काय करणार, आमच्याकडे 2ab ची टर्म मिळालेली आहे आणि मग आम्ही बी चा स्क्वेअर दोन्ही साइडला ऍड करणार आहोत. 1 चा स्क्वेअर केला इकडे पण आणि 1 चा स्क्वेअर केला इकडे पण. एलएचएस ला पण 1 चा स्क्वेअर लावला, आरएचएस ला पण 1 चा स्क्वेअर ऍड केला. आता एलएचएस ला आमच्याकडे कम्प्लीट स्क्वेअर तयार आहे. कसला लिहिणार कम्प्लीट स्क्वेअर, एक्स लिहिलं इकडून, प्लस लिहिलं मधून आणि 1 लिहिलं इकडून, होल स्क्वेअर. -5, 1 चा स्क्वेअर 1च असतो, बरोबर. ओके, पण आता इथे ओके 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 आपल्याकडून एक साधी छोटी मिस्टेक झालेली आहे की ही -5
RHS ला जाताना +5 व्हायला पाहिजे होतं, इकडे पण +5 झालं, इथे पण ते +5 झालं. ओके, कारण स्क्वेअर नंबर कधी निगेटिव्ह येऊ शकत नाही. ठीक आहे. देअरफॉर x + 1 चं होल स्क्वेअर इज इक्वल टू, इथे काय झालं 5 + 1 6 झालं. ओके, डन. ठीक आहे. देअरफॉर आता आम्ही काय करणार, RHS पूर्ण सिम्प्लिफाय झालेलं आहे ऑलरेडी, तर मग आता काय करणार, टेक अ स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. घ्या स्क्वेअर रूट घेतला तर किती येणार, x + 1 इज इक्वल टू ± √6. 6 चं स्क्वेअर रूट √6. 6 चं स्क्वेअर रूट निघत नाही, त्यामुळे आपण रूट मध्ये लिहिणार. ओके, अगेन या 1 ला तिकडे पाठवलं, -1 ± √6. ठीक आहे. देअरफॉर x इज इक्वल टू काय होणार, एक वेळेला प्लस मध्ये लिहायचं, एक वेळेला मायनस वाली टर्म लिहायची, और x इज इक्वल टू -1 √6. -1 + √6 और -1 √6 हे दोन्ही आपले इक्वेशनचं आन्सर कंप्लीट झालं. देअरफॉर सोल्युशन बघा बरं किती सोपं होतं, किती छान होतं आहे की नाही. x इज इक्वल टू -1 + √6, -1 √6 हे झाले आपलं सोल्युशन. बघा बरं, इथं छान एक छोटीशी गोष्ट होती की इथं आम्हाला 1 कन्सिडर करायचं होता बी ला. बी अवेलेबल नसेल तर कसा बनवायचा हे लक्षात आलं पाहिजे. ओके, चला पुढचा क्वेश्चन करूया. इथे फक्त स्टँडर्ड फॉर्म मध्ये दिलेलं नाहीये, आपल्याला आणायची गरज असेल तर आणा, पण ठीक आहे. आपण फर्स्ट स्टेप स्टँडर्ड फॉर्म मध्ये यासाठी आणतो की आपल्याकडून चुकून काहीही मिस्टेक्स होऊ नयेत. ओके, आपल्या मिस्टेक्स अवॉइड व्हाव्यात म्हणून. आता आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, इथे मायनस आहे म्हणजे तुमचा जो बी येणार आहे त्याचा स्क्वेअर डेफिनेटली याच्यापेक्षा मोठा असायला हवा, जेणेकरून आपली RHS पॉझिटिव्ह व्हावी. तीच व्हायला पाहिजे. जर निगेटिव्ह राहिली तर आपल्याला सोल्युशन नाही तसं सांगावं लागेल. ओके, बघूया ट्राय करून काय होतंय नेमकं. सगळ्यात आधी लिहिलं स्टँडर्ड फॉर्म मध्ये, +3 इज इक्वल टू 0. स्टँडर्ड फॉर्म मध्ये घेतल्यानंतर ए तर अवेलेबल नाहीच आहे. ए म्हणजे स्क्वेअर टर्मचा कोएफिशियंट, तो काही नाहीच आहे, त्यामुळे आपल्याला डिवाइड करायची गरजच नाही. मग डायरेक्ट आता मिडल टर्मला 2ab बनवूया. हे झालं ए चं स्क्वेअर मायनस, आता 2 तर अवेलेबल नाहीये, मग आम्ही 2 न मल्टिप्लाय आणि डिवाइड करणार. ओके, आणि इथे मायनस आहे ना हे लक्षात घ्या, इथं आपण a - b होल स्क्वेअर बनवणार आहोत. ओके, तर हे झालं 2 न मल्टिप्लाय, 2 न डिवाइड, आणि मग हे 5 ॲज इट इज, m ॲज इट इज, आणि हा वाली इथलं टर्म अगेन आपण -3 पलीकडे पाठवली, कॉन्स्टंट टर्म पलीकडे पाठवली. स्टेप बाय स्टेप यासाठी चाललोय की मिस्टेक्स अवॉइड व्हाव्यात, बाकी काही नाही. ओके, देअरफॉर हे -2 वेगळं केलं, m वेगळं केलं, हे 2 वेगळं लिहिलं, हे m वेगळं लिहिलं, आणि जे काही उरलंय, जे काही आपल्याकडे उरलंय तेवढं सगळं काय करायचं, एकाखाली एक व्यवस्थित सेपरेट आउट करून घ्यायचं. आणि जर ते सिम्प्लिफाय होत असेल तर डेफिनेटली सिम्प्लिफाय पण करायचं. या 2 ला काही न करता, या m ला काही न करता उरलेली टर्म जर सिम्प्लिफाय होत असेल तर करायची. बऱ्याच जणांना सवय असते 2 न मल्टिप्लाय डिवाइड करून काढलं आणि आता ह्या परत 2 ला 2 कट करतात, तसं करायचं नाही. इथे स्क्वेअर कंप्लीट करण्यासाठी आपल्याला 2 ची गरज आहे, या m ची गरज आहे, उरलेलं फक्त आपण सिम्प्लिफाय करू शकतो. मग आमच्याकडे हा b म्हणून मिळाला, बरोबर. हे झालं 2, हे झालं a, आणि हे झालं b. आता b चा स्क्वेअर दोन्ही साईडला आम्हाला काय करायचंय, ऍड करायचंय. प्लस मध्ये आम्ही केलं 5/2 चा स्क्वेअर ऍड केला इज इक्वल टू -3 + 5/2 चं स्क्वेअर, दोन्ही साईडला स्क्वेअर ऍड केलं. आता लेफ्ट साईडला आमच्याकडे स्क्वेअर कंप्लीट झालेला आहे, तर तो जे काही आहे ते होल स्क्वेअर लिहूया. इथून m घेतलं, मिडल टर्म कडून घ्यायची साइन. बऱ्याचदा मिस्टेक्स होतात, त्या अवॉइड करण्यासाठी एक एक गोष्ट व्यवस्थित करा, अजिबात काही चुकणार नाही. ओके, हे मायनस घेतलं, इकडून घ्यायचं स्क्वेअर नंबरचा आतला वाला पार्ट, 5/2 होल स्क्वेअर इज इक्वल टू, हे -3 ॲज इट इज. इथं आता स्क्वेअर ओपन करूया. 5 चा स्क्वेअर 25 आणि 2 चा स्क्वेअर 4. आता हे फक्त जितक्या वेळ आपल्याला सिम्प्लिफाय करायला लागेल तितक्या स्टेप्स घ्या, तोपर्यंत LHS ॲज इट इज कॉपी पेस्ट करायचं. स्क्वेअर इज इक्वल टू -3 अपॉनला आपल्याला 4 आणायचं आहे, बरोबर. मग इथं आपण 4 नी मल्टिप्लाय करतोय तर वर पण 4 नीच मल्टिप्लाय करायला पाहिजे. m - 5/2 चं होल स्क्वेअर इज इक्वल टू, हे किती आलं, -12 +
25/4. ओके, बऱ्याच वेळा न्यूमरेटरला काही वेळा आपल्याकडे होल स्क्वेअर आलेला नाहीये, म्हणजे स्क्वेअर नंबर आलेला नाहीये, तरी काही प्रॉब्लेम नाही, रूट मध्ये लिहू शकतो की, आहे की नाही. आता आपण याला सिम्प्लिफाय अगेन राहिलेलं m-5/2 चा स्क्वेअर इज इक्वल टू 13/4 इज इक्वल टू 13/4. फायनल सिम्प्लिफाय झालेलं आहे, त्याच्यापेक्षा जास्त सिम्प्लिफाय होत नाही. आला का पॉझिटिव्ह नंबर, यायलाच पाहिजे होता, आहे की नाही. आता टेक अ स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. स्क्वेअर रूट घ्या इज इक्वल टू प्लस ऑर मायनस √13. 4चं मात्र रूट निघतं, ते 2 लिहिलं. ओके, हा, ह्या मिस्टेक्स अवॉइड करा की काही जणांना हे 4 ॲज इट इज लिहायची सवय लागते. तसं काही करू नका. न्यूमरेटरचं पण स्क्वेअर रूट फाइंड करायचं, डिनॉमिनेटरचं पण फाइंड करायचं. देअरफॉर m इज इक्वल टू, हे -5/2 पलीकडे नेलं प्लस 5/2 झालं, प्लस ऑर मायनस √13/2. ओके, आता डिनॉमिनेटर सेमच आहे, न्यूमरेटर फक्त सेपरेट आउट करून घ्या. तर m इज इक्वल टू 5 प्लस √13/2 और m इज इक्वल टू 5 मायनस √13/2. बघा आलं आन्सर. एवढं इझी होतं. तुम्ही तर सगळ्यालाच इझी म्हणताय की नाही. ठीक आहे, जरा प्रॅक्टिस केली की इझी होऊन जातं. हा, जास्त काही टफ नसतंय. एक क्वेश्चन 2-2, 3-3 वेळा, 5-5, 10-10 वेळा सॉल्व्ह करा. का बरं अवघड वाटेल, अजिबात वाटणार नाही. इतक्या वेळा प्रॅक्टिस व्हायलाच पाहिजे. ओके, चला आता जे या क्वेश्चन मध्ये आपल्याला ए पण आहे आणि मिडल टर्म मध्ये 2 आयता पण अवेलेबल आहे, सगळं सेपरेट आउट करायचं आहे. हा, आता इथं ए आहे, हा जरा छान वाला क्वेश्चन आहे. ओके, बघा आता तुमच्या लक्षात आलं असेल, छान म्हणलं की जरा वेगळं काहीतरी असतंय किंवा एक्स्ट्राचं असतं, बरोबर. तर घ्या, सगळ्यात पहिलं स्टँडर्ड फॉर्म ऑलरेडी गिवन आहे, सो स्टँडर्ड फॉर्म मध्ये इक्वेशन लिहिलं. स्टँडर्ड फॉर्म लिहिल्यानंतर आपण काय करणार आहोत, सेकंड स्टेपला ए म्हणजे स्क्वेअर टर्मचं कोइफिशियंट त्यांनी पूर्ण एक्सप्रेशनला डिवाइड करून टाकणार. म्हणजे 9 नी पूर्ण इक्वेशनला डिवाइड करून टाकलं. इथे डिवाइड केलं तर हे 1 होऊन जाईल आणि इथं 12/9y प्लस 2/9 इज इक्वल टू 0. आता काय होईल, देअरफॉर नेक्स्ट स्टेप मध्ये आम्ही काय करणार, कॉन्स्टंट टर्म पलीकडे पाठवणार, मिडल टर्मला 2ab च्या फॉर्म मध्ये सेपरेट आउट करणार. y² इज मायनस, इथे 12 म्हणजे बर आधी सगळ्यात आधी काटाकाटी होतीये तर करून घ्या. काय करणार, 3 3 जा 3 4 जा, बरोबर. इकडे 4y आहे, -4y/3 असं शिल्लक आहे. तर आपल्याला 2 ची गरज आहे, बरोबर. हे मायनस राहिलं बाजूला. या 4 मधून जर 2 सेपरेट आउट होतंय तर आपण डेफिनेटली केलं पाहिजे. आणि इथं 3 राहिलंय, तर मग 2 वेगळं करायचं, y वेगळं करायचं, जे काही उरते ते आपण b म्हणून घ्यायचं. म्हणजे इथं या सगळ्या गोष्टींना आपण स्प्लिट करून कसं लिहिणार, 2 वेगळा लिहिला, y वेगळं लिहिलं म्हणजे 2a झालं, आणि हे जे काही उरलंय तो आमचा b आहे. 2/3 इज b. ओके, इज इक्वल टू हे इकडं कॉन्स्टंट टर्म RHS ला पाठवून दिली, इकडे पाठवून दिली, बरोबर. -2/9. आता काय करणार, हे जे काही b मिळालं त्याचा स्क्वेअर दोन्ही साईडला ऍड करणार. y² -2 × 2/3 इंटू y प्लस 2/3 चा स्क्वेअर दोन्ही साईडला ऍड करणार. -2/9 प्लस 2/3 चा स्क्वेअर. ओके, चला इकडे स्क्वेअर कंप्लीट झालेला आहे, त्यामुळे तो लिहून घेऊया. y घेतलं इथून, मिडल टर्म कडनं घेतली साइन, आणि 2/3 घेतलं या स्क्वेअर रूट मधनं, या स्क्वेअर वाल्या टर्म मधनं, इज इक्वल टू -2/9 प्लस 2 चा स्क्वेअर 4, 3 चा स्क्वेअर 9. डिनॉमिनेटर ऑलरेडी सेम आहे. जस्ट सिम्प्लिफाय करा. y -2/3 चा होल स्क्वेअर इज इक्वल टू 2/9. 2/9 मिळालं. ओके, पुढची स्टेप काय करणार, टेक अ स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. देअरफॉर स्क्वेअर रूट घेतलं, 2/3 इज इक्वल टू प्लस ऑर मायनस √2/9 चा स्क्वेअर √3. ठीक आहे, सेम मगाच्या क्वेश्चन सारखं डिनॉमिनेटरचं रूट निघतंय, न्यूमरेटरचं नाही निघत. ज्याचं नाही निघत त्याला रूट मध्ये ठेवा, काही प्रॉब्लेम नाही. पण जर समजा तुमच्याकडे न्यूमरेटरला 12 आलं असतं आणि 12चं रूट काढायला लागलं असतं
तर सिम्प्लिफाय होतंय तेवढं करायचं. याचा अर्थ काय, याला रूट मधून बाहेर जितकं निघत असेल तेवढं काढावं लागेल. आणि त्याचं स्क्वेअर रूट कसं फाइंड करतात, प्राइम फॅक्टरायझेशन करतात. 2 6 जा 2 3 जा 3 1 जा, म्हणजेच काय, ज्याची पेअर लागली ते रूटच्या बाहेर आणि ज्याची नाही लागली ते रूटच्या आतमध्ये, याला 2√3. तुम्ही हे लिहून चालणार नाही, हे लिहावंच लागेल. ओके, सिम्प्लिफाई वे मध्ये हे लिहावंच लागेल. त्याच्यामुळे त्याची प्रॅक्टिस करा. आपण आता 10th मध्ये आहोत, एवढ्याच साध्या गोष्टी चुकायच्या नाहीत किंवा अर्ध्या अधुऱ्या सोडून यायच्या नाहीत. ओके, चला इथे काय गरज नाहीये. y इज इक्वल टू -2/3 गेलं पलीकडं, +2/3 झालं, प्लस और मायनस √2/3. आता प्लस और मायनस सेपरेट आउट करूया आणि डिनॉमिनेटर ऑलरेडी सेम आहे त्यामुळं कॉमन मध्ये लिहूया. y इज इक्वल टू 2 + √2/3 और y इज इक्वल टू 2 - √2/3. झालं आन्सर. सोल्युशन लिहू शकताय, दरवेळेला सोल्युशन मात्र लिहा. ओके, हे झालं फायनल आन्सर क्वेश्चन 4 चं. चला नेक्स्ट क्वेश्चन करूया. याच्यामध्ये 2 आपल्याला आयतं सेपरेट होत नाही मिडल टर्म मध्ये. ओके, वेगळं घ्यावं लागेल. चला सगळ्यात आधी गिवन एक्सप्रेशन लिहिलं, डायरेक्टली स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे त्यामुळं काही टेन्शन नाहीये. आता काय करणार, स्क्वेअर टर्मच्या कोइफिशियंटनी पूर्ण इक्वेशनला डिवाइड करून टाकणार. मग y² + 9/2 × y + 10/2. बरीच लोक हे डिवाइड करायला विसरतात. ओके, बरेच जण हे डिवाइड करायला विसरतात आणि मग घोळ करतात. म्हणूनच ही कॉन्स्टंट टर्म अलीकडे पाहिजे, डिव्हिजन झाल्यानंतर पलीकडे पाठवा. ओके, म्हणून मी हट्ट करते की हा पहिल्या स्टेपला तुम्ही स्टँडर्ड फॉर्म मध्येच लिहा, त्यामुळे मिस्टेक्स अवॉइड होतील. देअरफॉर y² प्लस, आता मिडल टर्म मध्ये आम्हाला काय करायचं आहे, न्यूमरेटरला 2 हवाय, आहे का नाहीये, नसेल तर काय करायचा, तयार करायचा. कसं, मल्टिप्लाय आणि डिवाइड करून. मग 2 नी मल्टिप्लाय आणि 2 नी डिवाइड केलं, त्यानंतर 9/2 ऍज इट इज लिहिलं. हे सिम्प्लिफाय होत असतं तर केलं असतं, नाही होतंय म्हणून नाही केलं. आणि ही कॉन्स्टंट टर्म म्हणजे 2 1 जा 2 5 जा केली आणि ती प्लस आहे म्हणून पलीकडे पाठवली -5 म्हणून. ओके, कॉन्स्टंट टर्मला आपण बाकी सगळ्या टर्मला सिम्प्लिफाय करू शकतो. मिडल टर्मला तेवढं सिम्प्लिफाय करताना काळजी घ्या की इथे 2 तसाच राहायला पाहिजे, y तसाच राहायला पाहिजे, म्हणजे जे काही व्हेरिएबल आहे ते तसंच राहिलं पाहिजे. आणि मग बाकीचं सगळं परमिशन आहे आपल्याला सिम्प्लिफाय करायला. आता हे y² लिहिलं बरोबर, यामधला न्यूमरेटरचा एक 2 तसाच ठेवला, त्याला काहीही करायचं नाही. हे y ऍज इट इज ठेवलं. आता जे काही उरलंय म्हणजे काय काय उरलंय जरा सांगा, काय काय उरलंय. हे 9, हे 2/2 हे सगळं उरलंय. न्यूमरेटरला जे काही आहे ते न्यूमरेटरला ऍज इट इज, डिनॉमिनेटरला सिम्प्लिफाय करून घ्या. 2 2 जा 4. हे झालं आमचं b. काय तयार झाला, b. ओके, हे सिम्प्लिफाय करताना थोडीशी काळजी घ्या, हे जमलं की काही अवघड नाही. ओके, आता हे b काय आलं, हे जे b मिळालं त्याचं आपल्याला काय करायचंय, स्क्वेअर दोन्ही साईडला ऍड करायचंय. 9/4 चा स्क्वेअर ऍड केला, -5 मध्ये सुद्धा 9/4 चं ब्रॅकेट स्क्वेअर आपण ऍड करून टाकलं. ओके, आता काय करणार, आता लेफ्ट साइडला आपल्याकडे स्क्वेअर कंप्लीट झालेला आहे, मग तो होल स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये लिहिला. बघा मिडल टर्मला प्लस साइन होती, मग आपण इथे प्लस घेतली. ओके, 9/4 चं हे झालं ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू -5 प्लस 9 चा स्क्वेअर असतो 81, 4 चा स्क्वेअर असतो 16. आता डिनॉमिनेटरला 1 आहे म्हणजे आपण काय करणार, 16 नी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांनाही मल्टिप्लाय करणार. पटपट करा आणि सांगा आन्सर काय येत आहे. -80 प्लस 81, एकच मिनिट जरा दिसलं पाहिजे है ना, प्लस 81/16. ओके, हा देअरफॉर सिम्प्लिफाय करून जे काही येतंय ते लिहा. y + 9/4 चं होल स्क्वेअर इज इक्वल टू 1/16. हे 81 - 80 झालं, 1/16 आलं. ओके, आता सिम्प्लिफाय झालेला आहे RHS. हा, आणि तो दिसताना पण स्क्वेअर फॉर्म मध्ये दिसतोय आहे की नाही, त्यामुळे छान वाटतंय. देअरफॉर टेक अ स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. y + 9/4 इज इक्वल टू प्लस और मायनस 1/4. 1 चं स्क्वेअर रूट 1 आणि 16 चं 4.
आता 9/4 पलीकडे पाठवायचं आहे. y इज इक्वल टू -9/4 प्लस ऑर मायनस 1/4. आता हे प्लस ऑर मायनस सेपरेट आउट करून लिहायचं. देअरफॉर y इज इक्वल टू -9 प्लस 1/4 और y इज इक्वल टू -9 मायनस 4/4. सॉरी -1 आहे, 4 कुठनं लिहिलं, -1/4. ओके, हा एक वेळेला प्लस लिहिलं, एक वेळेला मायनस लिहिलं, डिनॉमिनेटर सेम होता म्हणून डायरेक्ट लिहिला, सेम नसता तर आपल्याला करून घ्यावा लागला असता. ओके, y इज इक्वल टू इथं काय येणार, -8/4. लागलीच याचं सिम्प्लिफिकेशन करून हे काढून ठेवूया. हा 4 नी कट केलं, 2 जा इकडे, और y इज इक्वल टू -10/4. इकडे और लिहायला विसरायचं नाही. y इज इक्वल टू -5/2. हे झालं आपलं आन्सर. देअरफॉर सोल्युशन y इज इक्वल टू -2, -5/2. ओके, जमेल, डन. झाला माझा क्वेश्चन, इझी होता. ओके, आता लास्ट क्वेश्चन आहे एक्सरसाइज मधला. तुम्हाला जमेल, ट्राय करा. मी सोडून देतेच आहे, पण पॉज करून ट्राय करा, तुम्हाला जमला पाहिजे. ठीक आहे, बघा सगळ्यात आधी काय केलं, स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहिलं एक्सप्रेशन, -7 इज इक्वल टू 0 केलं. त्यानंतर a म्हणजे एक्स स्क्वेअरचं कोइफिशियंट, स्क्वेअर टर्मचं कोइफिशियंट, त्यांनी पूर्ण एक्सप्रेशनला डिवाइड करून टाकलं. देअरफॉर x² मायनस 4/5 x मायनस 7/5 इज इक्वल टू 0. आता मिडल टर्मला 2ab मध्ये कन्वर्ट करता करता कॉन्स्टंट टर्म पलीकडे पाठवून द्यायची. देअरफॉर x² मायनस, आपण काय करणार, इथे बघा 2 न्यूमरेटरला आहे, असला तर वेगळा करायचा फक्त. हे 2 × 4 असतं म्हणून 2 वेगळं लिहिलं, हे अपॉनचं 5 ॲज इट इज लिहिलं. अपॉनचं 5 अपॉनलाच लिहायचं, बऱ्याच लोकांना सवय असते न्यूमरेटरला कुठनं पाठवतात काय माहिती. हे मायनस पलीकडे नेलं प्लसला. ओके, हा आता a² तयार आहे, 2ab तयार आहे. नेक्स्ट स्टेपला b चा स्क्वेअर दोन्हीकडे ऍड करून टाका, आणि मध्ये मायनस आहे विसरू नका, आहे की नाही. 2/5 आणि x, ठीक आहे, प्लस 2/5 चा स्क्वेअर, हा जो b मिळालाय त्याचा 7/5 प्लस 2/5 चा स्क्वेअर, दोन्ही साईडला ऍड झालेलं आहे. मग लेफ्ट साईडला बनवूया कम्प्लीट, स्क्वेअर कम्प्लीट करूया. इथून घेतलं x, मिडिल टर्म कडनं घेतली साइन, आणि लास्टच्या टर्म कडनं घेतला जो काय आपल्याकडे कॉन्स्टंट मिळालाय तो, चा होल स्क्वेअर इज इक्वल टू 7/5 प्लस 2चं स्क्वेअर असतं 4 आणि 5चं स्क्वेअर असतं 25. आता अगेन काय करणार, 5 ला 25 बनवण्यासाठी मल्टिप्लाय बाय 5 करणार. न्यूमरेटर डिनॉमिनेटरला जर त्या 5 नी मल्टिप्लाय केलं तर डिनॉमिनेटर सेम करता येतंय, बरोबर. मग 35 प्लस 4/25. क्रॉस मल्टिप्लाय केलेलं नाहीये, इकडे 5 नी दोघालाही मल्टिप्लाय केले आणि मग न्यूमरेटर ऍड केले, डिनॉमिनेटर कॉमन मध्ये लिहिला. ओके, जेवढं सिम्प्लिफाय होतंय तेवढं करूया. देअरफॉर x मायनस 2/5 होल स्क्वेअर इज इक्वल टू 39/25. याच्यापेक्षा जास्त सिम्प्लिफाय होत नाही. साईनच्या मिस्टेक्स तेवढा अवॉइड करा, साईन कुठे सुद्धा चुकवू नका. ओके, नाहीतर मग क्वेश्चनचं पूर्ण आन्सर सगळं चेंज होऊन जातं. एक मायनस साईन खूप मोठी करामात करू शकते. ओके, त्यामुळे जरा साईनवर लक्ष द्या. आता इथे टेक अ स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, RHS सिम्प्लिफाय झालेला आहे. ओके, मग x मायनस 2/5 इज इक्वल टू प्लस ऑर मायनस √39/25 चा स्क्वेअर रूट आहे 5. आता 39 चे फॅक्टर्स काढून बघितले आपण. 39 ला 3 नी डिवाइड होतं, 3 1 जा 3 3 जा, आणि हे दोघंही प्राईम नंबर आहेत आणि त्यांची काही पेअर लागलेली नाहीये, त्यामुळं ते रूटच्या बाहेर येऊ शकत नाही. रूट मध्ये 39 ऍज इट इज राहिलं. ओके, देअरफॉर x इज इक्वल टू हे -2/5 पलीकडे पाठवलं, प्लस 2/5 झालं, प्लस 2/5 झालं. पुढे काय करणार, प्लस ऑर मायनस 39 √39/5 याला जस्ट सेपरेट आउट केलं. ओके, एकदा प्लस एकदा मायनस दिलं. देअरफॉर x इज इक्वल टू 2 प्लस √39/5 और x इज इक्वल टू
2 minus root 39 upon 5. ओके, तर सोल्युशन लिहून घ्या है ना. फायनल आन्सर, देअरफॉर फायनल आन्सर और सोल्युशन काय आहे, x इज इक्वल टू 2 प्लस रूट 39 अपॉन 5 कॉमा 2 मायनस रूट 39 अपॉन 5 झालं आन्सर. ओके, हा बघा अशा तऱ्हेनं आपली एक्सरसाइज 2.3 संपलेली आहे. ओके, तर आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहू श्रीधराचार्याज मेथड. ठीक आहे, त्याचं जरा कन्सेप्च्युअल गोष्ट बघूया, किती मेथड, तो फॉर्म्युला कुठून आला, कसा आला वगैरे, आणि त्यानंतर आपण त्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्रीधराचार्य रूल वरची एक्सरसाइज पण सॉल्व्ह करू. ओके, तोपर्यंत पाहत रहा दीपविनी. थँक्यू सो मच.